नमस्कार, ऋतुजाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर समन स्पेशल सिरीजमध्ये आज आपण कोल्ड कॉफी कशी बनवायची याची रेसिपी बघत आहोत. तर त्यासाठी आधी कुठले साहित्य लागतं हे आपण पाहूया. त्यासाठी इथे साधारण आपण दूध घेतलेलं आहे. इथे मी थंड दूध घेतलेलं आहे. तर साधारण 250 ml यातलं दूध आपल्याला लागणार आहे. त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून साखर इथे आपल्याला लागेल. त्यानंतर इथे मी कट करून घेतलेलं चॉकलेट आहे. त्यानंतर इथे अर्थातच कॉफी आपल्याला लागणार आहे. तर इथे मी नेसकॅफे ब्रँडची कॉफी घेतलेली आहे. तुमच्याकडे ज्या ब्रँडची अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर चॉकलेट सिरप आपल्याला लागणार आहे. इथे मी डेलमॉन्टचं चॉकलेट सिरप घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे चॉकलेट सिरप घेऊ शकता. तत्पूर्वी एक चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर वळूया कृतीकडे. तर इथे मी ब्लेंडर जार घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं दूध. यातला अर्धा दूध मी घालते. त्यानंतर अर्थातच कोल्ड कॉफी आहे. त्यात मी कॉफी घालते. तर एक जर तुम्ही सॅशेट वापरत असाल तर 2 सॅशेट तुम्हाला इथे घालायचे फुल ग्लाससाठी. 2 चमचे कॉफी घालते. कॉफी घालून झाली की त्यामध्ये आपल्याला साखर घालायची. तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही इथे साखर घालू शकता. साखर घालून झाली व्यवस्थित आपल्याला बंद करायचं. तुम्ही पाहू शकता या प्रकारे मी ग्लास घेतलेला आहे. तर आम्ही चॉकलेटने गार्निश करून घेतलं. सोबतच आता जे चॉकलेट सिरप आहे ते ग्लासच्या सर्व बाजूला आपल्याला लावून घ्यायचं. हे घालून झालं की त्यामध्ये आपल्याला आईस क्यूब घालायचे. आईस क्यूब घालून झालं की वरती आपल्याला चॉकलेट घालायचं. त्यानंतर आपण केलेली कोल्ड कॉफीचा शेक आहे घालायचं. क्यूब यात घालायचे. चॉकलेट सॉस. Chocolate.
चला तर इथे आपली कोल्ड कॉफी बनवून तयार आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसोबत.